केवळ शेतकरीच नाही तर सर्वच जण ज्याची उत्सुकतेने वाट बघत होते तो पाऊस अखेर शुक्रवारी दुपारी 2 वाजता पुन्हा बरसला. जामनेर शहरात बरसलेल्या या पावसाने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू खुलवले. श्रावण महिन्यातील हा पहिलाच पाऊस. गेल्या 20-25 दिवसापासून दडून बसलेला पाऊस अखेर बरसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. गेल्या काही दिवसापासून कडक ऊन पडल्याने मका, उडीद, मूग आदी पिके हातची जातात की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र म्हणतात ना, त्याला सर्वांची चिंता आहे. त्या परमेश्वराने आज पावसाची हजेरी लावून त्याचे अस्तित्व दाखवून दिले आहे. जामनेर तालुक्यात एकही नदी पूरमुळे प्रवाहित झालेली नाही. असा पाऊसच झाला नाही की ज्यामुळे नदी नाले ओसंडून वाहतील. त्यामुळे प्रत्येकाला आस होती की केव्हा पाऊस पडतो आणि केव्हा माझ्या नदीला पूर येतो. कदाचित आता परमेश्वराला ही आस पूर्ण करायची असेल म्हणून आज पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस आता थांबू नये हीच परमेश्वराकडे मागणी आहे. जामनेर तालुक्यात असलेले तोंडापूर धरण त्यात फक्त 9% इतके पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याची चिंता देखील वाढली होती. लवकरच पोळा येतो आहे. पोळ्याला पाऊस हवाच. पण तू म्हणतात ना, देवाला चिंता असते. त्याने रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पावसाला हजेरी लावायला सांगितले आणि शेतकरी आनंदित झाला. हा पाऊस असाच कोसळत राहो, बरसत राहो आणि आमच्या सर्वांच्या जीवनात आनंद भरत राहो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. लहान मुलं म्हणतात ना, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, तसंच आपलं म्हणूया, ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा.